नमस्कार मित्रांनो, आज इलंय मी वाडातर ब्रिजच्या खाली डोकेवाडी आहे ना, थंय गेलंय. थंयसून जावचा जुवाडीत आज काहीतरी देवीचं वर्धापन हा, तर थंय कार्यक्रम हा, ते थंय जावचा म्हणून हे इले तुम्ही माझ्या पाठी बघशाल तुमका वाडातर ब्रिज दिसता आणि मी हे आता हनुमान मंदिराच्या थंय उभो आहे. तर म्हटलं सकाळी आवरून पटपट निघाले सगळं, आज जरा घाई झाली थोडी, पण हे येऊन बघितलं तर यांची तयारी झाली नव्हती म्हणून म्हटलं जरा हे बसिया देवळात मस्तपैकी आणि हेसून निघाया. तर पुढे जातलं आहे प्रवासात तुमका काय काय घडतं दाखवते. आज आज ब्लॉग छोटंसंच बनवीन कारण आज काही जास्त फिरायचा नाही, फक्त देवीक जाऊचा, दर्शन घेऊचा देवीचा आणि निघायचा. चल ठीक आहे, चला बाय बाय, निघूया पुढच्या प्रवासात. मित्रांनो, मी येऊन पोचले जुवाटीत. जुवाटीत हय देवीचा मंदिर हा, त्याचं वर्धापन दिना जुवाटकर म्हणून लोक आहेत ती इली आहेत वर्धापन दिनाक. तर बघूया. हे बघा मी गाडी आहे पार्क केलं, एक गोव्या पासिंग गाडी आहे बस त्याच्या बाजू पार्क केलं आहे. तर इलाज कोण जुवाटीतले असलास तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवर्जून सबस्क्राईब करा. मंदिर पण चांगला हा. आज बघूया शूटिंग करू गावता काय देतात काय. शूटिंग करू गेल्यानंतर नक्की तुमका देवीची मूर्ती दाखवीन मी. चला तर मग आज जाऊया. श्री नीनादेवी मातेचा ह्या आतमधला मंदिर हा. जुवाटकर लोक आहेत ना, जुवाटकर फॅमिली, त्यांची कुलस्वामिनी हा. तर वर्धापन दिन तिचो आज साजरा होता, तर त्यानिमित्ताने ती दर्शन घेऊ गेली आहेत. तर मित्रांनो, फायनली त्यांनी व्हिडिओ शूटिंग करूक दिल्याने माका. आणि श्री नीनादेवी मातेची ही मूर्ती हा सिंहावर विराजमान हा आणि तिच्या डोक्यावर शेषनाग हा. अशी मूर्ती, तेजस्वी मूर्ती तुम्ही बघा. आणि कोण जुवाटकर फॅमिली माझी व्हिडिओ बघित असतील तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा त्यांची कुलस्वामिनी आहे. तुमका मी झूम करून दाखवतो, एकदम जेवढं झूम करू भेटतं तेवढं झूम करून देवीचा रूप तुमका दाखवतोय. आजचा पूर्ण सजवलेला आजचा रूप देवीचा, एकदम गाभाऱ्यात पण एकदम चैतन्य वातावरण हा. तर मग आम्ही देवीचा दर्शन घेऊन सगळ्यांनी दर्शन घेतलं, मी पण घेतलं आहे आणि म्हटलं बाहेर जाऊया. बाहेर देवीची पालखी सजवलेली होती, पालखीचं दर्शन घेतलं. पालखी पण इतकी छान सजवलेली होती ना, बघा तुम्ही. आणि मग पालखीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं आता श्री सत्यनारायणाच्या पाया पडूया. तर श्री सत्यनारायणाची पूजा पण अशी बांधल्याने होती ना भारी, तुम्ही बघा. मित्रांनो, बोट असताना आपली मच्छीमारीचं जहाज, तिची प्रतिकृती केलेली होती बोटीची. पुढना काय व्हिडिओ गावा नाही माका, म्हटलं तुमका पाठसून दाखवूया. तर पाठसून बघा, पूर्ण बोटीचं शेप दिल्याने या आणि ही देवीची पालखी या. तर असं करून मग निघालंय मी पुढे. मंडळी, नीनादेवी देवीचं दर्शन घेऊन मी इलंय. तुमका शक्य होत तेवढा देवीचा रूप आजचा दाखवलंय. देवीचा तेजस रूप बघा, आज तेजस्वी रूप बघा. आणि आता जेवक वाढू घेतल्याने महाप्रसादला, तर आम्ही जाते जेवण वगैरे करून मग तुमका दाखवतोय पुढे काय प्रवास कसा होतो. चला तोपर्यंत बाय बाय. मी येऊन बसलोय टेबलावर. तर त्यांनी जोक वाढल्याने होता, त्यांनी अनाऊन्समेंट केल्याने होती पाहुणे लोक असतील त्यांनी आधी जोक बसा. तर म्हटलं आपण बसूया जोक आणि जेवणाची वाट बघत होतोय कधी वाढतात. जेवण तर इतक्या भारी होतं ना, महाप्रसाद, डाळ भात भाजी, जिलेबी, पापड, गुलाबजाम, सगळे पदार्थ एकदम भारी होते. आणि देवीचं महाप्रसाद म्हटल्यावर तुमका माहीतच असतात तर चव काय असता महाप्रसादाक. तर सगळी लोक बघा जेवतात आणि म्हटलं तुमका थोडं शूटिंग करून दाखवूया कसं काय अरेंजमेंट आधी. आणि मी जेवलंय पोट भरून, महाप्रसाद घेतलाय. महाप्रसाद एकदम भारी होतो आणि माका देवळात महाप्रसाद जेव खूप आवडता, त्यामुळे मी जेवून दिलंय. ती लोक जेवतात. आणि ह्या मंडळाची एक व्यवस्था चांगली काय माहिती आहे की बाहेरनं जी कोण लोक येईल त्यांना काय गाडी व्यवस्था नाही, गाडी नाही, त्यांना हैसून मोफत गाडीन सोडूचो प्रयत्न केला नेहमी. म्हणजे त्या लोकांना स्टॉप पर्यंत नेऊन मोफत सोडतं. त्या मला खूप आवडला. चांगला मंदिर, मस्त दर्शन वगैरे चांगला झाला. चला तर मग पुढे बघूया. आता जुवाडीतून निघालो, आईचं दर्शन घेऊन, नीनादेवीचं दर्शन घेऊन, महाप्रसाद घेऊन डायरेक्ट गेलो वाडा धरला. त्यांना सोडलंय, काही थांबले नाही वाटते पण तुमका दाखवू नाही गावला. डायरेक्ट आम्ही इलो, मी गाडी लावले आणि निघाले आता घरात जाऊ. तेवढा जातलंय, 2-4 कामं करतलंय छोटे मोठे आणि मग घरात जातलंय. तुमका आज व्हिडिओ जास्त करून नाही गावलं, छोटंच केलंय. जेवढं शक्य होईल तेवढं दाखवले तुमका. बघा काय चुकी असतात तर सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जमल्यास सबस्क्राईब करा प्लीज.